सध्या मराठवाड्याला भयाण दुष्काळाचा फटका बसतोय। एकीकडे माणसं तहानेनं व्याकुळ आहेत, तर दुसरीकडे गुरं चाऱ्यापासनं उपाशी आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये चाऱ्याअभावी गोशाळा चालवायच्या कशा, हा मोठा प्रश्न सध्या गोशाळा चालकांना पडलाय। छत्रपती संभाजीनगरमधल्या पारुंडी गावातील पारसनाथ गोशाळा चालकांनी आपल्या घरातले दागिने गहाण ठेवत चारा खरेदी केलाय। तसंच आता केवळ 2 दिवस पुरेल इतकाच चारा शिल्लक असल्यानं त्यांनी गोशाळेला चारा देण्याचं आवाहन केलेलं आहे। सरकारी अनुदान काहीच नाही आणि आमचं घरात सोनं ठेवण्यापेक्षा गाई उपाशी ओरडतात ना दारात, त्यामुळे आम्ही ते सोनं द्यायला हो म्हटलं। त्याबद्दल मला काहीच नाही वाटलं, कारण की गोमातेपेक्षा आपलं सोनं थोडं इम्पॉर्टंट काहीच नाही ना। शासनाने गोसेवा आयोग स्थापन करून एक 6-7 वर्ष झाले, ते 6-7 महिने झाले। त्याची काही योजना आतापर्यंत तिकडं यायला वेळ लागेल। शासनाकडे प्रस्ताव 2 वेळेस आपण अनुदानासाठी केला, पण आपल्याला शासनाचे आणि शासकीय योजनेतून आपल्या गोशाळेला आजपर्यंत 1 रुपयाची आर्थिक मदत नाही आणि कुठल्याही वस्तू स्वरूपात मदत नाही। माझी आपल्या माध्यमातून समाजाला विनंती आहे की आपण या पारसनाथ गोशाळेतील गोमातेला पोटभर चारा मिळण्यासाठी आपण चाऱ्याच्या स्वरूपात मदत करावी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।